हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला डायरेक्ट बघायला मिळत असेल या सगळ्या अशा काजू पसरून ठेवलेल्या आहेत. सो तुम्हाला एक गोष्ट पण मला दाखवायची आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगते की आपण पूर्ण काल सगळ्या काजू आणलेल्या होत्या. ह्या सगळ्या 4 नंबर काजू आहेत. हे बघा, आपली जी बाग आहे दुसरी, त्या दुसऱ्या बागेतल्या आहेत 4 नंबर काजू. आणि अशा या इकडे अशा ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे असं की ज्या पिशवीमध्ये आपण ठेवून चालत नाही, पिशवीमध्ये कशी हीट पकडते आणि ह्या काजूंना खूप हीट असते, खूप उष्णता असतात काजूमध्ये. तर ती उष्णता बाहेर फेकतात म्हणजे काय होतं, शेदी होतात, पाणी सुटतं. मग ते पाणी सुटल्यावरती बी खराब पण होऊ शकते. त्यामुळे मग असं त्यांना जरा सावली मिळावी किंवा जरा हवा लागावी यासाठी ना असे अंथरून ठेवले जातात. हे बघा, इकडे गोंडपाटावरती वगैरे असे अंथरून ठेवलेले आहेत. तर ही 4 नंबर काजू आहे आणि आपण काल ह्याच्या बिया काढून आणलेल्या आणि आता आपण कापणार वगैरे पण आहोत बऱ्यापैकी. हे बघा, आणि मगाशी म्हटले की तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, तर ती गोष्ट काय आहे ती पण दाखवते. तुम्हाला माहिती असेल, भाज्या असतील किंवा फळं असतील किंवा अजून काही असेल, तर तुम्हाला माहिती असेल जुळं असतं भाज्यांमध्ये पण. असे काही आहे जी जुळं तुम्हाला माहिती आहे, ते टोमॅटो पण एक जुळंमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल किंवा अजून अशा वेगवेगळ्या, काकडी पण असते. त्याचप्रकारे आपल्या काजूंचं पण तसंच आहे. सो आपल्याला काजूमध्ये पण एक जुळी काजू मिळाले. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावे की कशी असते. जसं फळं असतात, भाज्या असतात, त्याच्यामध्ये केळी पण तुम्हाला माहिती असेल, केळीला पण जुळी केळी वगैरे पण येतात. सो ती केळी खात वगैरे नाहीत. त्याचप्रकारे आपल्या काजूंमध्ये सुद्धा एक जुळे प्रकार पण आहे. सो गेल्या वर्षीसुद्धा खूप सारे मिळाले होते. जुळ्या काजू ज्या असतात ना, त्या तुम्हाला दाखवते मी कशा असतात. तर गेल्या वर्षी आपल्या काजूमध्ये जी आपली बाग आहे त्या बागेमध्ये सुद्धा आपल्याला मिळाले होते जुळ्या काजू. सो त्या सुकलेल्या वगैरे पण होत्या, पण मी तेव्हा व्हिडिओ केला नाही. सो आता मला मिळाला आज, गेलो होतो ना आपण, सो तिकडे मला मिळाल्यात. आणि ह्या ज्या काजू आहेत त्या आपण काल काढलेल्या आहेत. आणि आज आपण दुसरी जी आपली बाग आहे मोठी, त्या बागेत गेलेलो. सो तिकडे काजू काढताना ओल्या काजू काढत होतो. आपल्याला ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या ऑर्डर असतात त्याच्यामुळे द्याव्या लागतात, त्याच्यामुळे आपण गेलो होतो. खूप ऊन असतं म्हणून आपण सकाळीच जातो. तर तेव्हा मला हे बघा, जुळी काजू मिळाली. ही बघा कशी असते. सो तुम्ही नीट बघा, असं बघायला नाही मिळणार तुम्हाला कुठे, पण बघा जुळी काजू कशी असते. आणि ह्याचं जेव्हा बोंडामध्ये रूपांतर असतं ना, तेव्हा ही पूर्ण सुकून जाते आणि मस्त तेव्हा पण छान दिसते. हे बघा, तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये काजूमध्ये पण आपल्याला जुळी बी बघता येते. आणि आता ही दिसली म्हणून मी काढली, पण आम्ही दरवर्षी, आता गेल्या वर्षी पण खूप साऱ्या अशा बिया होत्या ज्या आम्ही बोंड होईपर्यंत ठेवलेल्या होत्या झाडावरती, जुळ्या बिया. त्यांना बोंडसुद्धा झाली होती. सो म्हटलं की आज चला तुम्हाला पण दाखवावे. क्वचित दिसतं, तुम्हाला माहिती असेल, मी आता मगाचपर्यंत तुम्हाला तेच सांगते की भाज्या असतील, फळं असेल, फळांमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला बघायला मिळेल जुळी फळं असतात. त्याच्यामुळे जसं की टोमॅटो आहे, मगाशी सांगितलं ते, त्याच पद्धतीने काजूमध्ये पण तुम्हाला हे असं बघायला मिळेल. सो आंब्यामध्ये पण असतं, आंबे पण असे जुळे असतात. त्याच्यामुळे हे बघा, हे पण जुळे आहेत. हे बघा किती मस्त. असं म्हटलं चला तुम्हाला दाखवावे की जुळी बी पण कशी असते. बघा, बोंड फक्त एकच आहे, पण त्याच्या खाली ज्या बिया आल्यात त्या 2 आहेत. एक बी मोठी आहे, एक बी छोटी आहे. आणि झाडावर बोंड तयार झाल्यावर पण तेवढ्याच असतात, तेवढ्याच साईजचे बी असते. सो बघू शकता तुम्ही. सो आता आपल्या काजूमध्ये तरी पण आहेत अशा काही बिया जुळ्या. कसं असतं, जेव्हा काढताना ह्या भेटतात, म्हणजे तुम्ही जेव्हा आता काय झालं आहे, आपल्या ज्या काजू आहेत त्या जून झाल्यात बऱ्यापैकी. आता काय शोधून काढायला लागत नाही, त्याच्यामुळे एका साईडने आपण काढत असतो. त्याच्यामध्ये एखाद दुसरी आपल्याला ही दिसते. सो मला पण आज दिसली, त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. ही बघा जुळी बी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला दाखवावे की जुळी काजू बी कशी असते आणि कशाप्रकारे ती बोंडातून बाहेर येते, ते तुम्ही बघू शकता. सो हे बघा. सो ही थोडी कोवळी आहे, म्हणजे बऱ्यापैकी तशी जून आहे, पण थोडी कोवळी आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज एक काढूया आणि दाखवूया. हे बघा. आणि ह्या ज्या आहेत त्या आपण कापणार आहोत. 4 नंबर बिया
काय होतं आहे कोकणामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात माकड आहेत. सो माकड अजिबात ठेवत नाही आहेत ज्या काही काजू आहेत, कारण की आता कसे खाकटे तयार झाले आहेत. त्याच्यामुळे ते खाकटे खायला येतात, म्हणजे थोडक्यात ती बोंडं खायला येतात. त्याच्यामुळे मग ना फांद्या वगैरे मोडतात उड्या वगैरे मारून. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या ज्या बिया दिसतात ना तुम्हाला त्या काढाव्या लागतात. तर ही 4 नंबर बी आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, ही 4 नंबर बी आहे आणि थोडी छोटी साईज आहे, पण ठीक आहे. सो आपण ह्यासुद्धा आपण विकतो. सो यातल्या अर्ध्या आपण काढलेल्या आहेत बऱ्यापैकी आणि ज्या आहेत त्या आपण कापणार आहोत. आणि जसं मी परवा व्हिडिओ टाकला की आपण सुकवायला टाकतो त्या पद्धतीने सुकवतो सुद्धा, कारण की एवढ्या आपण भाजीसुद्धा करू शकत नाही, कारण की जी काजू असते ती खूप गरम असते, उष्ण असते. त्याच्यामुळे आपण जास्त खाऊ शकत नाही. आणि आता गरमीचा सीझन आहे, त्याच्यामुळे आपण महिन्यातून 2 ते 3 वेळासुद्धा भाजी करू शकतो, पण जास्ती दिवस करू शकत नाही. मग काय करतो, ह्या ज्या काजू आहेत त्या आपण कापतो आणि डायरेक्ट सुकायला टाकतो आणि मग नंतर आपल्याला कधी हव्या तेव्हा आपण खातो पावसाळ्यामध्ये. सो आजच्या व्हिडिओचं एकच करण्यामागचं उद्देश आहे, ते म्हणजे जुळी की तुम्हाला दाखवावी. जशी वेगवेगळी फळांमध्ये जुळेपणा आढळून येतो, त्याचप्रकारे ह्या काजूंमध्ये सुद्धा एक जुळेपणा आढळून येतो. आता केळी पण आपल्याकडे असतात बघा, तो केळ्यांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला जुळी केळी वगैरे बघायला मिळतील, अशी एका साईडला चिकटलेली. त्याच पद्धतीने ही बघा, ही पण एक चिकटलेलीच आहे आणि हिला जुळी बी म्हणतात. सो तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बघा मस्त आहे ना. सो नक्की कमेंट करा आणि आता आपण इथे थांबणार आहोत. सो असा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि जाता जाता एकच सांगेन, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला, बाय बाय.